Very good morning to everybody. You cannot unmute yourself. So माझा आवाज व्यवस्थित येत असेल तर फक्त चॅट बॉक्स मध्ये कोणीतरी टाइप करा. Am I audible? Okay. Yes. सर मी फोर्स म्यूट केलंय सगळ्यांना. माझं झालं की मी तुम्हाला अनम्यूट करू का? ठीक. ओके. व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. अँड या सेशन्स करता खूप लोकांनी खूप रिक्वेस्ट केली. लास्ट इयर आपण प्रयत्न केला की आपण दर संध्याकाळी हे हिलिंग सेशन्स आपण करू शकू. यावर्षी परिस्थिती तशी नाहीये, त्याच्यामुळे आपण रोज नाही भेटू शकणार. आजचं सेशन डिस्कशन्स एक्सपेक्टेड नाहीयेत, पण तरी तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही नंतर चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. टुडेज सेशन इज मोर ऑफ अ थेरपी ओरिएंटेड. सो जेवढे पण ऐकतायत, वी वुड रिक्वेस्ट यू टू पार्टिसिपेट 100%. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचे कॉमेंट्स, क्वेश्चन्स तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. आपण प्रयत्न असा करणार आहोत की या रविवारी आपण जे शिकू हा व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड करणार. त्यानंतर तुम्ही हेच सेशन आठवडाभर प्रॅक्टिस करायचं. जे काही टॅपिंग मी घेणार आहे, जे मेडिटेशन सर शिकवणार आहेत, सो ते तुम्ही आठवडाभर प्रॅक्टिस करा. पुढच्या रविवारी आपण परत भेटूया, दुसरं काहीतरी नवीन काहीतरी शिकूया ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आज आपण सगळे ज्या टाइम मध्ये आहोत ना, दिस इज प्रोबेबली नॉट द बेस्ट टाइम इन द ह्युमन हिस्ट्री, पण आहे आपण अशा स्टेटला आज आयुष्याने आणून आपल्याला ठेवलेलं आहे. आणि खरंच आज बघितलं तर काहीच आपल्या हातात नाहीये. म्हणजे आपल्याकडे कितीही पैसे असू देत, कितीही ओळखी असू देत, आपला स्टेटस काहीही असू देत, साधं एक बेड सुद्धा आपण रिझर्व करू शकत नाहीये, मिळवू शकत नाहीये. ही परिस्थिती आहे आणि अशीच काही दिवस कदाचित असणार आहे पुढे. माहित नाही आपल्याला काय होणार आहे, बाहेर काय घडतंय हे फार आपल्या हातात नाहीये. पण एक गोष्ट आपल्या हातात आहे की ह्या सगळ्याचा आपण आपल्या अवस्थेवरती किती परिणाम होऊ द्यायचा. ही फिअर, पॅनिक, एन्झायटी, हा स्ट्रेस, हे सगळं खूप नॉर्मल आहे. पण ह्या सगळ्याचा आपल्यावरती इतका नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय. मग ह्या सगळ्याला असंच बळी पडत राहायचं का? का आपण काही करू शकतो ह्या अवस्थेतनं बाहेर पडायला? इतके मेसेजेस लोकांचे, इतके फोन कॉल्स, इतकी भीती, इतका स्ट्रेस, कशासाठी? ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वाईट परिस्थिती आहे बाहेर. ओके, असेलही, पण आपल्याला झालंय का अजून? लेट्स कीप हिंदी इंग्लिश पॉसिबल नहीं होगा बिकॉज इट्स अ मराठी सेशन, स्टिल वी विल ट्राय. ओके, सो अजून झालंय का आपल्याला? नाही ना. लेट्स कीप दिस फिअर, एन्झायटी, पॅनिक रिझर्व्ड फॉर दॅट टाइम. ओके, आपण कुणाचीही न्यूज ऐकली, कुठलाही व्हिडिओ बघितला की एवढं पॅनिक शूट होत आहे आपल्या सिस्टीम मध्ये. माझा प्रश्न हा आहे की इज दिस पॅनिक हेल्पिंग यू? इज दिस पॅनिक हेल्पिंग एनीबडी? तुम्हाला कोणाचा तरी फोन येतो की अरे याला ऍडमिट करायचं, याला सोय नाहीये, असं होत नाही, तसं होत नाहीये. तुम्ही पॅनिक मध्ये जाऊन, तुम्ही घाबरून, तुम्ही त्या माणसाच्या आयुष्याला काही कॉन्ट्रीब्यूट करू शकता का? नाही करू शकत. ती भीती वाटणार, पण ती कुठेतरी हँडल करता आली पाहिजे ना आपल्याला. असंच जर आपल्या सिस्टीम मध्ये आपण सीप होऊ दिलं तर आपण आपली फ्रिक्वेन्सी वाईट करणार आहे, आपली अवस्था वाईट करणार आहे, इंटर्न आपल्या बॉडीवरती त्याचा परिणाम होणार आहे, सगळ्या गोष्टींवर, सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या कॉम्प्रोमाइज होणार आहेत. सो लेट्स ट्राय टू गेट आउट ऑफ दिस फिअर मोड, दिस पॅनिक मोड, दिस स्ट्रेस मोड. आणि शेवटी खरंच किती आपल्या हातात आहे आपल्याला माहित नाही. माझ्या आईच्या वेळेला सगळं तिथेच होतं, आम्ही तिथेच होतो, बेस्ट डॉक्टर्स, बेस्ट सगळं, एव्हरीथिंग वॉज देअर. पण जी तिची ट्रॅजेक्टरी होती, वी हॅड टू एक्सेप्ट इट. सो फायनली जे घडणार आहे ते कुठेतरी आपल्याला एक्सेप्ट करावंच लागणार आहे. सो ते घडायच्या आधीच आपण सगळे अशा पोझिशन मध्ये बसलेलो आहे की काहीतरी वाईट घडणार आहे, घडणार आहे, घडणार आहे, घडणार आहे, आणि दिवसभर आपण सगळे त्याच अवस्थेत फिरतोय. Just breathe, relax. Oxygen is the therapy.
सो जस्ट ब्रीद, रिलॅक्स. जेव्हा होईल तेव्हा आपण दंगा करूया, खूप दंगा करूया. तोपर्यंत श्वास घ्या. लेट्स लेट्स रेग्युलर टॅपिंग करायचं आपलं. आता आपण तर सेशन्स करतोच आहेत. आठवडाभर हे फॉलो करायचं, निवांत राहायचं. वेळ जात नसेल तर वेब सिरीज बघा, शांत राहा आपण. मला इतके लोक मेसेजेस करतायत की ही अशी वागतेय, तो असा वागतोय, काहीच घडलेलं नाहीये, हा रडतोय, तो रडतोय, काहीतरी करा, सेशन्स घ्या. अरे आमच्या एंडला आता खरंच हे पॉसिबल नाहीये एवढं रोज सेशन्स घेणं. म्हणून एकतर हे सेशन्स वीकली आपण करूया. दुसरा ऑप्शन हा आहे की लास्ट इयर आपण जे काही सेशन्स केले होते त्याच्यातलं रोज एक व्हिडिओ पाहिजे तर आम्ही पोस्ट करतो. सो तो रोज एक व्हिडिओ फॉलो करा तुम्ही. पण आम्हाला परत मागच्या वर्षी सारखं रोज सेशन्स घेणं खरंच शक्य नाहीये. ओके, बट वी विल ट्राय. सी, भीती वाटणं, काळजी वाटणं, पॅनिक वाटणं, कारण असं आपण कधीच बघितलेलं नाहीये. हे खूप स्वाभाविक आहे. पण किती त्यांनी आपला ताबा आपण त्याला घेऊ द्यायचा हे आपण ठरवायचं. कॅन वी हॅव अ बेटर रिस्पॉन्स टू दिस? येस, वी डेफिनेटली कॅन हॅव. आणि आज जगामध्ये, येस वी विल डू दॅट. आज जगामध्ये तुमच्या आजूबाजूला धीर देणारी, स्थिर राहणाऱ्या माणसांचीच गरज आहे. पॅनिकमध्ये सगळेच आहेत. कुणीतरी धीर द्यावं, कुणीतरी राहण्यासारखं वागावं, कुणीतरी शांत राहावं, अशा माणसांची आज तुम्हाला आणि आजूबाजूच्या सगळ्यांनाच गरज आहे. सो कॅन वी बी वन ऑफ दॅट इज व्हॉट वी हॅव टू ट्राय. ओके. आणि हे फिअर, पॅनिक वगैरे हे नवीन नाही आपल्याला. आपण कायम त्या मोडवरच बसलेले असतो की काय घडतंय आणि मी कशाला रिॲक्ट करते, मी कशाला पॅनिकमध्ये रिस्पॉन्ड करते, कारण तो इनेट रिस्पॉन्स आहे आपला. हे आत्ताच्या या सगळ्या काळामध्ये ती आपलीच अवस्था अशी सगळी फ्लेअरअप झालेली आहे. म्हणून काही उपाय करायचे नाहीत असं नाहीये. शांत बसूया, रिलॅक्स करूया, सगळं हे करूया. जर आपल्याला काही प्रॉब्लेम झाला, आपण आजारी पडलो, तर औषधं घेऊया. औषधांमधून पण कंट्रोल होत नसेल तर ऍडमिट होऊया. मग तेव्हा दंगा करूया ना आपण, बेड मिळतोय, नाही मिळतोय, हे होतंय, ते होतंय. पण नाहीये आज झालेलं आपल्याला काहीच. वी आर नॉर्मल. आणि आपण जर बघितलं, द अमाउंट ऑफ पीपल हु आर इन होम क्वारंटाईन हु आर रिकव्हरिंग इज वे मोर देन पीपल हु आर ऍडमिटेड अँड पीपल हु मे बी लुझिंग देअर लाईव्स. सो maximum percentage of people are recovering. Okay, so we will relax. Okay, so we will try to experience this relax through tapping. So आपण टॅपिंग करत असताना तुम्ही चॅटबॉक्स मध्ये शक्यतो काही टाईप करू नका आता. वी विल ऑल एक्सपिरियन्स द टॅपिंग टुगेदर. ओके, सो रिलॅक्स करा, शांत बसा. श्वासाकडे लक्ष द्या. आजूबाजूला डिस्टर्बन्स असेल तर हेडफोन्सनी टॅपिंग, हेडफोन्स लावा आणि मग टॅपिंग करा. ओके, लेट्स स्टार्ट. आताच्या पॉइंटवर टॅप करूया. आजूबाजूला जी सगळी परिस्थिती चालली आहे, ज्या सगळ्या बातम्या येत आहेत, जी माझ्या ओळखीची माणसं आजारी पडतायत किंवा दगावतायत, हे सगळं ऐकल्यावर आणि बघितल्यावर माझ्या सिस्टीम मध्ये एवढी भीती, एन्झायटी, पॅनिक, हेल्पलेसनेस आणि अस्वास्थ्य निर्माण झालंय. या अवस्थेतनं मला बाहेरच पडता येत नाहीये. मला खूप भीती वाटते.
सगळं कधी संपणार आहे आणि नॉर्मल आयुष्य कधी सुरू होईल? याची एवढी एन्झायटी माझ्या सिस्टीम मध्ये. मला जरा बरं वाटायला लागलं की परत अशी काहीतरी नेगेटिव्ह न्यूज येते. जी पूर्ण माझी एनर्जीच ड्रेन करते. मला या अवस्थेचा खूप त्रास होतोय. माझ्या आजूबाजूला पण नकळत सगळे याच नेगेटिव्हिटीत मध्ये. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते. आणि ही भीती, पॅनिक, एन्झायटी आणि हे अस्वास्थ्य रिलीज होऊ देते. आज आजूबाजूला जी सगळी परिस्थिती आहे, ज्या बातम्या येत आहेत, माझ्या ओळखीची माणसं जी आजारी पडतायत किंवा त्यांचे जे हाल होत आहेत, हे बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर मला खूप त्रास होतो. माझी सगळी एनर्जीच ड्रेन झाल्यासारखं मला वाटतं. जात्याच भीती, पॅनिक, एन्झायटी मध्ये जगण्याची माझी खरं तर प्रवृत्तीच आहे. आणि या सगळ्या वातावरणामुळे ही अवस्था माझ्या आतमध्ये, माझ्या आजूबाजूला ट्रिगर झाली आहे. या सगळ्याचा मला खूप त्रास होतो. टॅपिंग केलं की कदाचित जरा वेळ बरं वाटतं. पण कुठलीही नेगेटिव्ह बातमी समोर आली की परत माझी सिस्टीम सगळी ड्रेन होते. या अवस्थेचा मला खूप त्रास होतो. असं असलं तरी मी स्वतःला अंतःकरणापासून स्वीकारते. निरपेक्ष प्रेम करते, क्षमा करते आणि या अवस्थेतनं, या भीतीतनं, या पॅनिक मधनं, या एन्झायटी मधनं
रिलीज होऊ देते. शॉर्ट टॅपिंग कडे येऊया. जे नवीन आहेत, सो ग्रामॅटिकली आपण लॉंग स्टेटमेंट 3 वेळेला करतो, पण आता स्टेटमेंट खूप मोठं आहे आणि आपण मी म्हणतेय मग तुम्ही म्हणताय, सो आपण बराच वेळ हा पॉईंट स्टिम्युलेट केलाय, त्याच्यामुळे आपण दोनदाच रिपीट केलाय. सो वी विल गो टू द शॉर्ट टॅपिंग. ओके. ही भीती, हे अस्वास्थ्य, ही भीती, हे अस्वास्थ्य, ही भीती, हे अस्वास्थ्य, ही भीती, हे अस्वास्थ्य, मला या सगळ्या अवस्थेचा खूप त्रास होतोय. कुठलीही नेगेटिव्ह बातमी माझ्यावरती गरजेपेक्षा जास्त इम्पॅक्ट करते. माझी सगळी अवस्थाच नेगेटिव्ह करून टाकते. मला खूप हेल्पलेस वाटतं. मला खूप भीती वाटते. मला खूप त्रास होतो. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते. आणि ही नेगेटिव्हिटी जी माझ्या पेशींमध्ये ट्रॅप्ड आहे, ह्याला रिलीज होऊ देते. रिलीज, 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 रिलीज. I choose to be strong and stable. 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 टच अँड ब्रीथ करूया आणि फिनिश करूया. ओके. आयब्रो पॉइंटला स्पर्श करा. स्पर्शाकडे लक्ष द्या, घाई गडबड करू नका. ओके. नाकातनं श्वास घ्यायचा आणि तोंडातनं उश्वास सोडायचा. ओके. ब्रीद इन, ब्रीद आउट. नेक्स्ट, डोळ्याच्या साईडला स्पर्शाकडे लक्ष द्या. ब्रीद इन, ब्रीद आउट. डोळ्याच्या खाली ब्रीद इन, ब्रीद आउट. नाकाच्या खाली ब्रीद इन, ब्रीद आउट. ओठाच्या खाली ब्रीद इन, ब्रीद आउट. कॉलर बोन, हात असा ठेवा इथे. ब्रीद इन, ब्रीद आउट. आर्मपिट्सच्या खाली ब्रीद इन,
ब्रीद आउट. डोक्याच्या मध्यभागी स्पर्शाकडे लक्ष द्या. ब्रीद इन, ब्रीद आउट. डोळे बंदच ठेवा. See what relief you experience. Okay, open your eyes. हा व्हिडिओ पोस्ट करू आम्ही, सो ट्राय डू इट एव्हरी डे. थोडं वेळ लागेल, असं होईल सुरुवातीला की थोड्या वेळ बरं वाटतंय, मग परत संध्याकाळी काहीतरी ऐकलं की परत ड्रेन होईल. इट्स ओके, नॉर्मल आहे खूप. ओके, फक्त आपलं काम काय आहे, भीती नाही वाटली पाहिजे असं नाहीये, भीती वाटू दे, पण ती जर कारण नसताना आपला ताबा घेत असेल तर यू हॅव टू गेट आउट ऑफ इट, कारण ती सगळंच खराब करणार आहे इन द होल प्रोसेस. ओके, सो वाटलं तर डू इट वन्स अगेन. रोज करा, ॲज अ रिच्युअल रोज टॅपिंग करा. किती 10 मिनिटाचा प्रश्न आहे, पण ती सगळी तुमची सिस्टम रिफ्रेश करेल. आणि करत 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 एक पॉइंट असा येईल की कदाचित या सगळ्या गोष्टी अफेक्ट करायच्या बंद होतील. यू विल एक्सपिरियन्स मोर स्टेबिलिटी अँड मोर स्ट्रेंथ. ओके, सो मी सरांना अनम्यूट करते. सर तुम्ही तुमच्या इथनं अनम्यूट करू शकता. Can you hear me? येस सर. Am I clear? Am I clear? सर थोडासा माईक अजून खाली येऊ शकेल का? त्याचं लेंथ तेवढीच आहे. हो. बर, ठीक आहे. ऐकू येते ना खरं? खूप क्लिअर नाही आहे. मी हे काढून बघू काय? हा, दॅट विल बी बेटर आय थिंक. ऐकू येते? नाही सर. माईक बेटर आहे की हे बेटर आहे? माईकच बेटर आहे. बघा. हा, ठीक आहे. मित्रांनो नमस्कार. मागच्या वर्षी आपण खरं तर लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधीपासूनच एकत्र यायला सुरुवात केली होती, कारण आमच्या असं लक्षात आलं होतं की आता ह्या आणीबाणीच्या काळामध्ये एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आपण जर एकत्र आलो तर त्या सिनर्जिटिक इफेक्टनी आपण सगळे एकमेकांना बांधले जाणार आहोत. आणि जसं सगळे एकत्र आल्यानंतर एक स्ट्रेंथ तयार होते, तशी आपल्या सगळ्यांमध्ये ही स्ट्रेंथ निर्माण होणार आहे. आत्ता देखील आपण हाच प्रयत्न करायला लागलेलो आहे, कारण बाहेरची परिस्थिती विदारक आहे, भयावह आहे. आणि अशात मग अनेक लोक एकत्र येण्यासाठी विनंती करायला लागले, म्हणून आपण एकत्र सगळे आलेलो आहे. मला खात्री आहे की आपण सगळे ह्या सगळ्या काय म्हणूया त्याला लढाईतून सुखरूपपणे बाहेर पडू अशी इच्छा आहे, खात्रीही आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपण जीवनाच्या कुरुक्षेत्रावरती उभे आहोत. लढाई आहे, माघारी फिरता येणार नाहीये. ती लढाईत सगळा अकराळ विकराळपणा बघितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनालाही वाटलं
की मला शक्य नाहीये. अर्जुन माघारी फिरायला लागला आणि श्रीकृष्णाने सांगितलं की आता माघारी फिरणं नाही. तुझ्या वाटेला ही अवस्था आलेली आहे, तर हे फेस करणं हाच तुझा धर्म आहे. सो मित्रांनो, आता आलेला आहे वाटेला, हे फेस करणं हाच आपला धर्म आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली त्या काळामध्ये, त्या पॉइंटला, की तू कसं फेस करायचं आहेस हे सगळं. मी आज तुम्हाला त्रिसूत्री सांगणार आहे कि हे जे वाटेला आलेलं आहे, ठीक है, अभी कुछ नहीं कर सकते हम. हाउ टू फेस इट, व्हॉट कॅन वी डू, द लीस्ट. कारण मगाशी मिनल म्हणाली तसं आपल्या हातात फारसं काही नाहीये, तरी देखील आपण काय करू शकतो हे आपण बघूया आणि आपण ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. मे बी वी विल बी सक्सेसफुल. पहिलं सूत्र आहे, आत्मविश्वासाने स्वतःला जितकं शक्य होईल तितकं एक्सपोज होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, मी हे बघितलेलं आहे की या काळामध्ये 2 प्रकारचे लोक मला आढळले. एक आत्मविश्वासाने काळजी घेणारे आणि एक फाजील आत्मविश्वासाने सगळे नियम धाब्यावरती बसवणारे. ऍज इफ कुछ है ही नहीं है, कॅज्युअल आहेत सगळे, काही फरक नाही पडत आपल्याला. असा जो फाजील आत्मविश्वास आहे, हा नडतो आहे. आपण आपल्या परीनं जितकं शक्य आहे, आपल्याला जितकं अनएक्सपोज्ड ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करूया, एवढं आपल्या कमीत कमी हातात. नंबर 1. दुसरी सूत्री आहे, मित्रांनो, हे जे वातावरण आहे ना, हे सगळा वणवा पेटल्यासारखं पेटलेलं आहे आणि आपल्याला दुसरा काही फारसा उद्योग नसल्यामुळे आपण दिवसभर फोनवरती असतो आणि फोनवर असल्यामुळे आपण दिवसभर हेच बघत असतो, हेच ऐकत असतो, ह्याच न्यूज बघत असतो, ह्याच्यावरतीच व्हॉट्सअप फॉरवर्ड आलेले ऐकत असतो आणि एवढं कमी होतं म्हणून आपण दुसऱ्याला फोन करून सांगतो, अरे ऐकलंस काय, आजचं हे बघितलंस काय. म्हणजे त्याच्यात खालती कमी पेटलेला असेल तर आणखीन रॉकेल घालून त्याचा आणि पेटवून देतो. मित्रांनो, लक्षात घ्या, दुसरी जी सूत्री आहे त्या सूत्रीमध्ये जेवढं कमीत कमी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींशी ट्यून होण्याचा, काय म्हणूया त्याला, त्याच्यापासून वाचण्याची शक्यता आहे तेवढं वाचूया. आपण ऐकून त्याला एक्सपोज होऊन काय होतंय, आपल्यामधली भीती वाढते, जी वाढणं स्वाभाविकच आहे. काय आपण काय असलं कुठलं चिलखत घालून आलेलो नाही की आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला फरक पडणार आणि आपल्याला कॉन्शियस लेवलला फरक पडला नाही तरी बॉडी इंटेलिजन्स हा जो आपला रेप्टलाईन ब्रेन आहे, तो ब्रेन हे सगळं समजून घेत असतो आणि त्याप्रमाणे अलाइन होत असतो. सो कॉन्शियसली कदाचित आपण म्हणतो की मुझे क्या फरक नाही पडता है, पण सबकॉन्शियसली तसं घडत नसतं, आपल्यावरती फरक पडत असतो. लक्षात घ्या, भीतीचे विचार येणार, भीतीच्या भावना येणार, हे नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. अशा वेळेला काय करायचं, साधी गोष्ट करायची की आतल्या आत कुठेतरी ओके, इट्स ओके म्हणजे सगळं ओके आहे नव्हे, मला भीती वाटते हे स्वाभाविक आहे असं स्वतःला समजवणं. कारण भीतीला जेवढा विरोध कराल तेवढी भीती वाढणार आहे.
जेवढा भीतीला विरोध कराल तेवढी भीती वाढणार आहे. जेवढं भीतीला स्वीकाराल तेवढी त्याची जी तीव्रता आहे, त्याचा जी दाह आहे तो कमी होणार आहे. सो भीतीचा विचार मनामध्ये आला, भीती वाटायला लागली तर फक्त छातीच्या मध्यभागी असं एक स्पर्श करा आणि ठीक आहे, ओके ओके, यातूनही मी बाहेर पडू शकतो. इट्स ओके ओके. ट्राय टू कन्व्हिन्स युअर सेल्फ, इट्स ओके, फाईन. घाबरू नको, इट्स ओके. आपण हे करत नाही. आपण भीती वाटल्यानंतर त्या भीतीमध्ये एवढे गुरफटत जातो की ठीक आहे, भीती वाटते, तुला वाटणं स्वाभाविक आहे म्हणा. कारण भीती कोणाला वाटते? मनाला वाटते. आता इथं मी ते लेक्चर देत बसत नाहीये की मी म्हणजे मन नाही आहे, मन वेगळं आहे, मी वेगळा आहे. दिस इज नॉट द टाइम. आय एम नॉट गोइंग टू टॉक अबाउट दॅट. बट मनाला भीती वाटते. ओके, मना तुला भीती वाटते आहे, स्वाभाविक आहे, इट्स ओके. हा जो काउंटर भाग आहे त्या भीतीला डिफ्यूज करण्याचा तो आपण करत नाहीये. वी आर नॉट डुईंग दॅट. आणि मला असं वाटतं वी शुड डू दॅट. की जर आपल्याला भीती वाटत असेल, टेन्स वाटत असेल, अँक्शियस वाटत असेल, ओके ओके ओके, हा ओके त्याच्यावरचा एक काय म्हणूया त्याला, उतारा आहे. So just try to be okay. Just try to convince your mind. It's okay. There is no need to fear. कारण तू घाबरून काय होणार नाही. डोंट फियर. इट्स ओके. जाएगा, ये भी जाएगा ना. कभी तो जाएगा. कारण एक लक्षात घ्या, ही भीती जर आपण तशीच बाळगायला लागलो, जी आपण आता बाळगतो आहे, ती बाळगायला लागल्यानंतर काय होतं मित्रांनो? एक महत्वाची गोष्ट घडते, म्हणजे आपली जी बॉडी इंटेलिजन्स आहे, त्यातली जी प्रतिकार शक्ती आहे, ती क्षीण व्हायला लागते, वीक व्हायला लागते. म्हणजे कुठल्या तरी लेवलला आपणच आपली प्रतिकार शक्ती मंदावायला लागतो, ज्याच्यामुळे आपण वल्नरेबल होतो. बघा, हे दुष्टचक्र समजतंय काय तुम्हाला? भीती वाटणं स्वाभाविक आहे, त्याच्यावरती उतारा काय आहे? त्याला फेस करणं, ओके. त्याला समजून सांगणं की ठीक आहे बाबा, डोंट बॉदर, ठीक आहे, ओके, तू एवढा घाबरू नको, ओके ओके, एवढं करणं, प्रयत्न करा करून. कारण हे जर केलं नाही आणि भीती अशी जर साचत गेली आपल्या आतमध्ये सबकॉन्शियस लेवलला, तर आपली इम्युनिटी कमी व्हायला लागते आणि आपण वल्नरेबल व्हायला लागतो. आपल्याला आत्ता या पॉइंट ऑफ टाइमला वल्नरेबल होऊन चालणार नाही. आपली इम्युनिटी कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. ती स्ट्रॉंगच ठेवायला पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यासाठी ही दुसरी सूत्री जी आहे, याचा विचार करा आणि वापरण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरी सूत्री जी आहे, ती आहे आपल्या बॉडी मधला जो हिलिंग प्रोसेस आहे, हिलिंग प्रोसेस जो आहे, बॉडीला हील करण्याची आपली जी नॅचरल प्रक्रिया आहे, ज्याला आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असं म्हणतो, त्याला जागृत करायचं, जाणीवपूर्वक जागृत करायचं. कारण बरोबर पॅरासिम्पॅथेटिकच्या अपोजिट जी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे, जी बॉडीमध्ये स्ट्रेस हार्मोन निर्माण करते, ती आता आपल्या सगळ्यांची जागृत आहे, कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली. ही लढाई जिंकायची असेल तर आपल्याला आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जाणीवपूर्वक जागृत ठेवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला 2
अतिशय साधे आणि सोपे एक्सरसाइज सांगणार आहे, जे तुम्ही रोज करायचा प्रयत्न करा. कारण त्यांनी तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेटेड राहणार आहे, ऍक्टिव्हेटेड राहणार आहे. पर्यायाने तुमची इम्युन सिस्टीम शाबूत राहणार आहे. ओके, सो काय करूया, एक सिंपल एक्सरसाइज आहे, जो आपण कसा करायचा मी सांगतो. हात असे करायचे, दोन्ही हात क्रॉस करायचे आणि आपल्या भोवयाला टच करायचं, भोवयाला पकडायचं आणि असं आपण भोवया आपल्या अशा दाबायच्या. हा, आपण हे 20 सेकंदासाठी करायचं. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, आता असेच हात आपल्या कानाकडे न्यायचे आहेत. मी आता कानाला माझा हात लावू शकत नाही, कारण हेडफोन्स आहेत. कान धरायचे आहेत दोन्ही हाताने आणि कान असे स्क्वीज करायचे आहेत, दाबायचे आहेत कान. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, आता आपल्या उजव्या हाताची करंगळी बरोबर आपल्या इथं लावायची आहे आणि ती अशी फिरवायची आहे 10 सेकंद. 1, 2, 3, 4. आता डाव्या हाताची करंगळी घ्यायची आहे आणि बरोबर नाकाखाली ठेवायची आहे या पॉइंटवर आणि असंच फिरवायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डोळे झाकायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तोंडावाटे सोडायचा प्रयत्न करायचा. उश्वास हा मोठा असला पाहिजे. उश्वास हा श्वासापेक्षा दीर्घ असला पाहिजे. जस्ट सिट क्वाइटली. आता यांनी तुम्हाला काय वाटतंय, काय नाही वाटतंय, डोंट बॉदर. तुम्हाला काय वाटतंय, नाही वाटतंय हा मुद्दा नाही आहे. पण ह्या 3 गोष्टी केल्यानंतर तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आता अनुभव काय येतो मला, डोंट बॉदर. काय नाही आला तरी फरक नाही पडत आपल्याला. आता मुद्दा तो नाहीये. आता मुद्दा काय आहे, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट करायची आहे. सो दिस इज 1 मिनिट लागतो. 20 सेकंद, 20 सेकंद आणि 20 सेकंद. 1 मिनिट असं जर रिपीट केलं तुम्ही आणखीन 20 सेकंद, बेटर. 3 वेळा केलं, 5 वेळा केलं, बेटर. जर तुमच्याकडे वेळ असेल, डू इट फॉर 5 टाइम्स. अगदी अर्धा तास करत बसायची गरज नाही. कोणतीही गोष्ट अति करू नका. डू इट इन बॅलन्स.
क्लिअर आहे? सो इट इज अ व्हेरी सिम्पल टेक्निक बट अ व्हेरी इफेक्टिव्ह टेक्निक. आणखी एक टेक्निक तुम्हाला मी शिकवणार आहे आज. सिंपल आहे पण गरजेचं आहे, आत्ता गरजेचं आहे. या 2 एक्सरसाइजेस गरजेच्या आहेत म्हणून शिकवायला लागलोय, नाही तर एवढी एक टेक्निक शिकवूनच थांबलो असतो. पण मला असं वाटतं की अभी जरूरत है, करेंगे. काय करायचंय लक्षात घ्या. 4च्या काउंटला श्वास आत घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4. 4च्या काउंटला थांबवायचा आहे. 1, 2, 3, 4. 4च्या काउंटला सोडायचा आहे. 1, 2, 3, 4. आणि 4च्या काउंटला होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4. 4, 4, 4, 4. ह्याला 4 स्क्वेअर ब्रीदिंग म्हणतात. बरोबर? सो पहिलं आपण काय करूया, 3 वेळा आपण ब्रीदिंग करूया. फर्स्ट स्टेप, डोळे उघडे ठेवा, माझ्याबरोबर ब्रीथ करा. शक्यतो मी काउंट करतो त्या काउंट प्रमाणे करूया आपण. रेडी? रेडी? बिगिन. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. रिलीज. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. परत घ्या. नॉर्मल घ्या श्वास. आता परत आपण करूया. तुम्ही करताना सिक्वेन्शियली करा. आता मी मुद्दा म्हणून ब्रेक करायला लागलोय तुम्हाला समजायला. हा, रेडी? स्टार्ट. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. रिलीज. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. थर्ड टाइम. Take in. 1, 2, 3, 4. Hold. 1, 2, 3, 4. Release. 1, 2, 3, 4. Hold. 1, 2, 3, 4. ओके, पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय करूया आपण? 1, 2, 3, 4 बरोबर सो अशा आवाजाची कल्पना करूया. 1, 2, 3, 4. सो. होल्ड. 1, 2, 3, 4. बाहेर सोडताना हम. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. परत एकदा करूया. टेक इन. सो. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. रिलीज. हम. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. परत एकदा घ्या. सो. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. रिलीज. हम. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. सो पहिल्यांदा आपण नॉर्मल 4 स्क्वेअर केलं. दुसऱ्यांदा आपण त्याला सो हम ऍड केलं. तिसऱ्यांदा आता डोळे झाका आणि तिसऱ्यांदा आपण ज्यावेळेस श्वास आत घेतोय 1, 2, 3, 4 ला, अशी कल्पना करा की आपण नाकातून व्हाईट लाईट आत घेतोय. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. रिलीज. तोच व्हाईट लाईट बाहेर सोडताय. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. परत परत करूया. घ्या श्वास. 1, 2, 3, 4. व्हाईट लाईट. होल्ड. 1, 2, 3, 4. रिलीज व्हाईट लाईट. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. वन मोर टाइम. टेक इन. व्हाईट लाईट. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. रिलीज. 1, 2, 3, 4. होल्ड. 1, 2, 3, 4. एक दीर्घ श्वास घ्या पाहिजे तर. नॉर्मल श्वास, नॉर्मल ब्रीदिंग करा. हा, हे 3 झाले. आता चौथा. आता आता बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. लक्ष सगळं
नाकपुड्यांच्याकडे पाहिजे. सगळं जो श्वास आत जातोय, जो इथपर्यंत जातोय, सगळं त्याच्याकडे पाहिजे. मी तुम्हाला ह्याच्या रिसर्च बद्दल सांगितलं असतं. आता जो नवीन रिसर्च आलाय, जो एका कंपनीनं नेझल स्प्रे तयार केलाय, त्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड आहे आणि असं म्हणतात की तो जर आपण स्प्रे केला तर करोना संपणार आहे. तो अजून आलेला नाही आहे मार्केटमध्ये, पण इट इज अ स्प्रे विथ नायट्रिक ऍसिड. आता गंमत बघा, बॉडी स्वतःच नायट्रिक ऍसिड तयार करते. सो जर आपणच ते ऍक्टिव्हेट केलं तर, आता या 3 गोष्टी ज्या केल्यात ना तुम्ही, त्यांनी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम पण ऍक्टिव्हेट होईल आणि नायट्रिक ऑक्साईड पण निर्माण होईल. सो आपणच नायट्रिक ऑक्साईड निर्माण केलं तर मे बी वी विल क्रिएट अ प्रोटेक्शन, काहीतरी प्रक्रिया. अजून त्याच्यावरती रिसर्च लोकांनी केलेलं नाही, पण झालं पाहिजे ना. जर बाहेरून नायट्रिक ऑक्साईड देऊन जर करोना संपत असेल, तर आपण जर आतला नायट्रिक ऑक्साईड जर निर्माण करायला लागलो तर माहित नाही आपल्याला काय होईल, पण आपण तरी करूया. नायट्रिक ऑक्साईड निर्माण होऊन काय होऊ दे, नाही होऊ दे, निदान ह्या प्रक्रियेनं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम तरी स्टिम्युलेट होईल, ऍक्टिव्हेट होईल. आपल्याला ते बास आहे. सो हा चौथा भाग जो आहे, डीपली इथे लक्ष द्यायचं. श्वास आत जातोय, 1 2 3 4. कुठे जातोय? इथे जातोय. होल्ड करा इथं, 1 2 3 4. रिलीज, 1 2 3 4. होल्ड, 1 2 3 4. वन मोर टाइम, 1 2 3 4. होल्ड, 1 2 3 4. रिलीज, 1 2 3 4. होल्ड, 1 2 3 4. आणि लास्ट राउंड, स्माइल when you take in, 1 2 3 4. Hold, 1 2 3 4. Release, 1 2 3 4. Hold, 1 2 3 4. One more time, smile, 1 2 3 4. Hold, 1 2 3 4. Release, 1 2 3 4. Hold, 1 2 3 4. One more time, smile, 1 2 3 4. Hold, 1 2 3 4. Release, 1 2 3 4. Hold, 1 2 3. मित्रांनो, यू विल नॉट बिलीव्ह की आपण स्माइल जर केलं तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करणारी, ऍक्टिव्हेट करणारी जी वेगस नर्व आहे ती स्टिम्युलेट होते. आणि त्याच्यामुळं इट हेल्प्स द बॉडी टू अचीव इट्स थर्मोस्टॅटिस. जरा टेक्निकल वाटत असेल, पण बॉडीची जी एक हिलिंग कपॅसिटी आहे ती जागृत करायचं हे काम करत. आता गरज आहे, 5 गोष्टी सांगितल्यात. पहिलं 4 स्क्वेअर, दुसरं सोहम, तिसरा लाईट, चौथा इथं होल्ड करायचं आणि 5वा ब्रीथ विथ स्माइल इज द 5th स्टेप. 2 राऊंड करा, 3 राऊंड करा, पण मुद्दा काय, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट करायची आहे आपल्याला टू एनहान्स आवर इम्युनिटी अँड बी प्रोटेक्टेड. हा आपला आत्ता धर्म आहे आणि हा धर्म पाळायचा आहे आपल्याला, कारण आपल्याकडे दुसरं काही नाहीच आहे, आपल्याकडे हत्यारच नाहीये. सो पुन्हा एकदा
स्वतःला जेवढं मिनिमम एक्सपोज करता येईल तेवढं एक्सपोज करा. मनामध्ये विचार आले, एक तर बाहेरच्या सगळ्या असल्या गोष्टी जेवढ्या कमीत कमी बघता येईल तेवढ्या बघा. शेअर करत बसू नका. फार ह्याच्यावरती गप्पा मारू नका. आणि विचार आले, भीती वाटली तर इट्स ओके. त्याला अंगावरती येऊ देऊ नका. ओके म्हटलं की त्याची हवाच जाते. ओके, ऍक्सेप्ट इट. आणि तिसरी गोष्ट, ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट करण्यासाठी हे 2 एक्सरसाइजेस करण्याचा प्रयत्न करा. दे आर रिलेटिव्हली व्हेरी सिम्पल. आपण आपल्यासाठी आत्ता तेवढे 5 मिनिटं आणि टॅपिंग आणि हे मिळून एक 15 मिनिटं काढायला काहीच हरकत नाही. काढायलाच पाहिजेत. वी हॅव नो चॉईस बिकॉज वी हॅव टू प्रोटेक्ट अवरसेल्व्स. मित्रांनो, बरेच दिवसांनी आपण सगळे एकत्र आलोय. मला खात्री आहे की वी विल ऑल रिमेन कनेक्टेड. हे रोज जर केलं तर ऑटोमॅटिकली कनेक्टेड राहाल. आणि जसं आपण सुरुवातीला म्हटलं की हे व्हिडिओज जे पूर्वीचे आहेत ते वाटल्यास आपण शेअर करूया. आणखीन काय, वी आर थिंकिंग की आणखीन काय करता येईल, आणखीन कन्सिस्टंट बेसिसवरती काय काय आपण करू शकतो माहित नाही. तुमचे रिस्पॉन्स काय येतात, तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला कळवा. ते व्हिडिओज शेअर करा. मला मुद्दा म्हणून इथं आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं महेश इंगोलेचं. महेश इंगोलेने मागच्या वेळेला देखील आपण ज्यावेळेस आपलं हे सगळं अभियान संपवलं त्याच्यानंतर रोज महेश पोस्ट करत होते त्यांच्या फेसबुक पेजवरती. आणि आत्ता देखील जेव्हापासून हे सुरू झालेलं आहे त्यावेळेला रोज संध्याकाळी महेश हे आपले जे व्हिडिओज आहेत त्या काळातले ते शेअर करतात. मग एक महेश इंगुले जर हे करू शकतो तर तुम्ही सगळ्यांनी जर हे करायचा विचार केला तर ज्या लोकांना उपयोग होतोय, आपल्याला आता नुसता आपला विचार करून चालणार नाही. आपण इतरांना कसं मदत करू शकतो हा पण आपल्या समोर एक महत्वाची जबाबदारी आहे आपली. तर मला असं वाटतं की करूया ना. नथिंग टू लूज. आपण बाकीचे नको असलेल्या गोष्टी शेअर करतो, फॉरवर्ड करतो, तर काहीतरी ज्याचा उपयोग, अभी जिसको आना है वहां तक वो आएगा, लेकिन हम तो प्रयास करेंगे उसको वहां तक भेजने का, वहां तक उसको रखने की. सो मला असं वाटतं की जर तुम्हाला गरज वाटत असेल, आतून वाटत असेल की आपली मदत होऊ दे समाजाला, तर निश्चित करा. कारण असा विचार देखील पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट करतो. म्हणून ह्या विचारांना देखील फार महत्व आहे. चांगले विचार करा, आनंदात राहण्याचा प्रयत्न करा, गाणी ऐका, काही वेब सिरीज बघा, सिनेमा बघा, काहीतरी करा, टाइमपास करा. घरातल्या लोकांना त्रास देऊ नका. घरात उगीच चिडचिड करू नका, रागवा-रागवी करू नका, रुसवे-फुगवे करू नका. इज इट ओके टू इमॅजिन, काय म्हटलं मिनल कोणीतरी, इमॅजिन आवर डेथ सेरेमनी. काय गरज काय, तुम्ही आता जिवंत आहात, एन्जॉय दॅट लिव्हिंगनेस. कशाला डेथ सेरेमनी तुमची आत्ताच बघताय. मला नाही, इट इज अ डिफरंट प्रोसेस, लक्षात घ्या. इट इज अ डिफरंट प्रोसेस. इट इज नॉट आवर डेथ. तो डेथ सेरेमनीचा विषय आहे ना, इट इज नॉट टू सी आवर डेथ सेरेमनी. इट इज टू एक्सपिरियन्स द डेथ ऑफ द इगो. आपल्यातला जो अहम भाव आहे त्याचा मृत्यू झाला पाहिजे, तो सेलिब्रेट केला पाहिजे. सो तुमचा मृत्यू वगैरे बघायचं काही करू नका आधीच. कारण मृत्यू बघितल्यानंतर बरं वाटणार आहे का, आनंद वाटणार आहे काय, कॉन्शियसली वाटणार आहे काय, सबकॉन्शियसली वाटणार आहे का, नाही वाटणार. सो असलं ऍडिशनल काहीतरी करू नका. हे जे तुम्ही म्हणताय हा एक तांत्रिक क्रिया आहे, पण ती आपल्या मरण बघायचं नाही आहे, आपल्या अहंकाराचं मरण बघायचं. सो मगाशी मी काय म्हणत होतो, घरातल्या लोकांना आनंदी ठेवा, त्रास देऊ नका, किटकिट करू नका.
रुसवे फुगवे आत्ता काढू नका की हे ना मला असंच म्हटलं आणि तो म्हणाला तसंच म्हणाला. डोंट डू दॅट. अभी बहुत हमको लढाई आगे है, बहुत आगे जाना है, सही रहना है, सक्षम रहना है आणि मला खात्री आहे की आपण सगळे एकत्रित येऊन ही लढाई जिंकूया. अँड आय एम व्हेरी व्हेरी शुअर. थँक्यू. परत भेटूया नेक्स्ट संडेला सेम टाइम. अँड शक्य असल्यास मॅक्सिमम लोकांपर्यंत व्हिडिओज पोहोचवा. खूप लोक पॅनिक फिअर एन्झायटी मध्ये आहेत. तुम्हाला टॅपिंग माहिती तरी आहे. कितीतरी असे लोक आहेत ज्यांना काहीच त्यांच्याकडे सोर्सच नाहीये कुठल्याच गोष्टीचा टू फील पॉझिटिव्ह विथ लाईफ. सो हेल्प पीपल टू अंडरस्टँड दिस. इफ कोणाच्या लाईफमध्ये काही ट्रॅजेडी ट्रॉमा घडत असेल तर पहिला जो व्हिडिओ आपण केला होता तो शेअर करा. डेथ बद्दल एक वेगळी इन्साइट मिळेल लोकांना. इट हॅज हेल्प लॉट ऑफ पीपल टू रिकवर थ्रू ट्रॉमाज. So be a part to share something like this. Okay, so see you all on next Sunday. Okay, bye bye.